लग्नानंतर होईलच प्रेम भाग 8. शांत हो आणि एक. मला सांग, प्रपोज का करतात? माही विचारते. ऑफकोर्स कन्फर्मेशनसाठी. माही उत्तर देते. तसं सानवी लगेच म्हणते. ॲक्च्युली आता नीट एक मला काय म्हणायचं ते. बाहेर उभे असलेले आरव आणि समीर दोघेही कान टवकारून आतलं बोलणं ऐकू लागतात. समीर हळूच आरवकडे बघतो, तर आरव त्याला शांत राहण्याचा इशारा करतो. सानवी पुढे म्हणते, अगं कन्फर्मेशन कोणाला देतात? ज्यांना एकमेकांवर विश्वास नसतो किंवा समोरच्याच्या मनात काय आहे हे माहीत नसतं तेव्हा. पण आम्हाला आमच्या दोघांच्या मनात काय आहे हे माहीत आहे. आम्हाला एकमेकांच्या डोळ्यांनी भाषा कळते. आणि प्रपोज ते लोक करतात ज्यांना त्यांचं रिलेशनशिप गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून सुरू करायचं असतं. पण मी तर आरवला पहिल्यापासून माझा नवराच मानत आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या आधीच चॅटिंग डॅटिंग आउटिंग करून मला आमच्या नात्यातली मजा घालवायची नाही आहे. मला 100% विश्वास आहे की आरव कधीच त्यांची लिमिट क्रॉस करणार नाहीत. पण मला तर आमचा हा लफाछपीचा खेळच खूप एन्जॉय करायचा आहे. बाहेर उभा आरवच्या चेहऱ्यावर नकळत एक प्रेमळ हसू उमटतं. समीर त्याच्याकडे बघून हळूच म्हणतो, भाऊ आता तर तू गेला. आरव त्याला हलका धक्का देत म्हणतो, गप्प बस आणि एक. आज सानवी पुढे बोलत असते. जर आरवने मला प्रपोज केलं ना, तर मी त्यांना नाही म्हणूच शकत नाही. मी होच म्हणणार. त्यांना नाही म्हणायला मला जमणार आहे का? पण नंतर आमचं सगळंच सुरू होईल. चॅटिंग, कॉलिंग, डॅटिंग, रोज फोन, कधी भेटणं आणि न जाणो काय काय. आणि हे सगळं माझ्या संस्कारात बसत नाही. माझ्या बाबांना माझ्यावर खूप विश्वास आहे गं. त्यांना माझा खूप अभिमान आहे. म्हणून मी असं काहीच करणार नाही, ज्यामुळे बाबांना त्रास होईल. बाबांची समाजातली रेप्युटेशन तुला माहीत आहे. त्यांना समाजासमोर मान खाली घालावी लागेल असं मी कधीच वागणार नाही. माई शांतपणे सानवीचं बोलणं ऐकत असते. सानवीच्या डोळ्यात आता भावुकता दाटून येते. आणि प्रपोज तर कोणीही करतं गं. खरी हिंमत तर घरात येऊन माझ्या बाबांकडे मला मागण्यात आहे. आरवने मला प्रपोज करण्यापेक्षा ताठ मानेने माझ्या बाबांसमोर उभं राहून माझा हात मागावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझे बाबा आणि आरव दोघेही माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि आरवसुद्धा माझ्या बाबांसारखीच काळजी घेतात. तेवढंच प्रेम करतात. यात काहीच शंका नाही. ती काही क्षण शांत होते आणि मग हळू आवाजात म्हणते, आणि आरवची बायको म्हणून माझी सगळी कर्तव्ये मी पूर्ण करणारच आहे. पण आधी मला माझ्या बाबांची मुलगी असल्याचं कर्तव्य पूर्ण करू दे. माहीच्या डोळ्यातही पाणी येतं. ती सानवीचा हात हातात घेते. सानवी हलकच असते आणि पुढे म्हणते, आणि राहिला प्रश्न आमच्या कॉन्टॅक्टचा. याआधी मी फक्त कल्पनेवर जगत होते ना, आता आठवणींवर जगेन. या 2 दिवसात मी माझ्या आरवसोबत खूप मनसोक्त जगून घेतलंय. आमच्या आठवणी पुरेशा आहेत मला. ती डोळे मिटते आणि तिच्या चेहऱ्यावर त्या 2 दिवसांच्या आठवणींचं सुंदर हसू उमटतं. आणि माझी भवानी माता एवढी ग्रेट आहे, जिने मला नुसतं आरवचं दर्शन दिलं नाही, तर आरवलाच माझं करून दिलं. नाहीतर त्यांच्या लाईफमध्ये माझ्या आधी कोणीतरी असतं. ते कमिटेड असते. काहीही असू शकत होतं. पण नाही, ते फक्त माझेच आहेत. आरवच्या मनातही माझ्याबद्दल तेवढंच प्रेम आहे, जेवढं मी त्यांच्यावर करते. उलट माझ्यापेक्षाही जास्तच प्रेम करतात ते माझ्यावर. आणि हे काय कमी आहे का? सानवीच्या या शब्दांनी माही पूर्णपणे भावूक होते. बाहेर उभे असलेले आरव आणि समीरही अक्षरशः स्तब्ध झालेले असतात. आरवच्या डोळ्यात पाणी तरळत तो ते लपवण्यासाठी नजर खाली करतो. सानवी माहीकडे बघत असते आणि म्हणते, चिल माही, कधीतरी जास्तच आठवण आली तर मी फोन करणार त्यांना, फक्त त्यांचा आवाज ऐकायला. मग ती हसत म्हणते, ओ रिलॅक्स माही, ही सानवी फक्त माझ्या आरवची आहे आणि आरव फक्त या सानवीचे आहेत. जे कोणत्याच अवतारात कोणत्याच जन्मात कधीच वेगळे झाले नाहीत. ते काही दुराव्याने वेगळे होणार आहेत का? नंतर लग्न करूच की आम्ही. ही सानवी मरेल पण आरव सोडून दुसऱ्या कोणाचीच होणार नाही. हे कालही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. आणि आरव माझेच आहेत. ते कितीही लांब असले तरी माझा 101% विश्वास आहे त्यांच्यावर. ते तो कधीच तोडणार नाहीत. फक्त आता मला माझ्या बाबांची मुलगी असल्याचं कर्तव्य करू दे. एवढं बोलून सानवी माहीला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते. आय लव्ह माय आरव व्हेरी व्हेरी मच. आय कॅन्ट लिव्ह विदाऊट हिम. माही तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करू लागते. बाहेर उभा असलेला आरव मात्र सानवीच्या प्रत्येक शब्दाने आतून पूर्णपणे हललेला असतो. समीर त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हळू आवाजात म्हणतो, चल आरव. आरव काही क्षण सानवीच्या रूमच्या दाराकडे बघत राहतो आणि मग डोळे पुसत म्हणतो, चल. दोघेही त्यांच्या रूममध्ये जातात. रूममध्ये आल्यावर काही क्षण दोघांमध्ये शांतता असते. समीर बेडवर बसतो आणि दीर्घ श्वास घेत म्हणतो, यार, या मुलीला आपण प्री मॅच्युअर समजत होतो,
पण एवढं मॅच्युअर तर आपणही नाही रे. आपल्या मते मॅच्युअर म्हणजे काय? प्रॅक्टिकल विचार करता आला पाहिजे आणि इमोशनल थिंकिंग बाजूला ठेवता आली पाहिजे. बस. बट सान्वीने प्रॅक्टिकल आणि इमोशनल दोन्ही गोष्टी किती जबरदस्त मॅनेज केल्या आहेत. आय एम सो प्राऊड ऑफ हेअर. प्रत्येक मुलीने असा विचार करायला हवा. तिने तुझा प्रेमाचा आदर केलाय, ते स्वीकारले, पण तिच्या संस्काराच्या चौकटीत राहूनच खरंच सॅल्यूट करावा असं वाटतं यार तिला. आरव शांतपणे समीरचं बोलणं ऐकत असतो. मग तो हळूच म्हणतो, एवढी तरी अपेक्षा ठेवायची होती रे तिने माझ्याकडून. पण तिने मला कसलाच त्रास होऊ दिला नाही यार. प्रत्येक मुलीला स्वतःच्या प्रपोजल इव्हेंटची किती स्वप्न असतात. तिथे हिला हे काहीच नकोय. एवढं निस्वार्थी प्रेम कधी कुणी करतं का? आरवच्या आवाजात भावुकता असते. मला खरंच वाटत नाहीये, एवढी ग्रेट मुलगी कुणी असू शकते का यार. सान्वीपेक्षा मला तिच्या बाबांच्या संस्काराचा गर्व वाटतोय. त्यांनी सान्वीला खरंच खूप सुंदर संस्कार दिलेत. खरंच विचारांच्या पलीकडची आहे ती. तो काही क्षण शांत राहतो. त्याच्या डोळ्यासमोर सान्वीचा हसरा चेहरा येतो. आय लव्ह यू सान्वी. तिची एवढी नवीन नवीन ओळख होते ना दिवसेंदिवस, की मी नव्याने तिच्या प्रेमात पडतोय. उलट माझं प्रेम कमी पडेल तिच्यावर असं वाटतंय यार. सी इज सच ए ग्रेट गर्ल. माहीला मला माझ्या पास्ट आणि प्रेझेंटबद्दल किती एक्सप्लेन करावं लागलं, तेव्हा कुठे तिचा विश्वास बसला की नाही तेही माहीत नाही. बट सी वॉज राईट ऑन हेअर प्लेस. तिच्या मैत्रिणीची काळजी घेणं साहजिकच होतं, पण सान्वीला काहीच फरक पडत नाहीये. तिने नुसतं माझ्या डोळ्यात बघून सांगितलं की माझं पास्ट काय असेल, फ्युचर काय असेल. केवढा हा विश्वास आहे माझ्यावर. न बघता न बोलता तिने माझ्यावर एवढा विश्वास ठेवला. आय लव्ह यू यार सान्वी. आय लव्ह यू व्हेरी व्हेरी मच. असं म्हणत आरव चेहऱ्यावर हात फिरवतो आणि डोळ्यात आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करतो. समीर त्याच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो, हो ना, मी जर सायलीला दिवसातून एकदा जरी भेटलो ना, तरी किती नाटक करते ती. फोनवर तर दिवसभर बोलून सुद्धा आमचं पोट भरत नाही. आणि हिला बघ, 2 दिवसांच्या आठवणीसुद्धा किती पुरेशा वाटताय तिला. तेही फक्त वडिलांचा विश्वास जपण्यासाठी. वाव, मानलं सिस्टर यार. काय परफेक्ट बॅलन्स केलाय सगळं. आरव काहीच बोलत नाही. तो फक्त हसतो आणि मनात एक निर्णय घेतो. सान्वीला प्रपोज नाही करायचं. तिच्या बाबांकडे ताठ मानेने जाऊन तिचा हात मागायचा. आणि त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर आलेलं हसू पाहून समीरला जाणवतं, आरवच्या मनात आता काहीतरी मोठं ठरलं आहे. तसं आरव म्हणतो, पण मला तिच्यासाठी काहीतरी करायचं होतं. माझ्या त्या मतलबी फॅमिलीसाठी मी एवढं करतोय, माझ्या बच्च्यासाठी एवढं सुद्धा करणार नाही का? समीर त्याच्याकडे पाहत शांतपणे म्हणतो, बोलली ना ती काय करायचं ते. ताठ मानेने तिच्या बाबांकडे तिचा हात माग. दॅट्स इट. आरव काही क्षण विचारात पडतो आणि मग ठामपणे म्हणतो, हो, ते तर करणारच आहे मी. पण अजून वेळ आहे या सगळ्याला. नाही समीर, मला ती 18 वर्षाची पूर्ण होऊ दे. त्यानंतर मी लगेच मामाशी बोलतो आणि त्यांची परवानगी घेऊन लग्नाची गोष्ट पुढे नेतो. तिचं बाकीचं शिक्षणही मी पूर्ण करायला मदत करेन. आरवचे हे बोलणं ऐकून समीर त्याच्याकडे चमकून पाहतो. आरव त्याचा चेहरा पाहून लगेच हसत म्हणतो, डोंट वरी, एवढ्या लवकर आम्ही आमचं मॅरेज लाईफ सुरू करणार नाही. पण तिच्यापासून कायमचं दूर राहणेही माझ्यासाठी शक्य नाही. आणि तसंही अजून 4 वर्षे आहेत. ती आता फक्त 14 वर्षाची आहे. योग्य वेळ येईपर्यंत मी तिच्या आयुष्याचा, तिच्या शिक्षणाचा आणि तिच्या निर्णयाचा पूर्ण आदर करणार आहे. समीर काही क्षण त्याच्याकडे पाहत राहतो आणि मग गंभीरपणे म्हणतो, ठीक आहे, पण तू फक्त एक कर. तिचा विश्वास तू कधीच तोडणार नाहीस, एवढं मला माहीत आहे. पण तिच्या डोळ्यात पाणी येईल असं काही करू नकोस. तिने तुला तिच्या बाबांच्या बरोबरीचा विश्वास दिलाय. तिच्या बाबांनी तिला जसं फुलांसारखं जपलंय ना, तसंच तूही तिच्या भावनांना आणि स्वप्नांचा आदर कर. एवढंच कर. आरव हलकसा असतो आणि हात पुढे करत म्हणतो, डन मित्रा. दोघेही हात मिळवतात. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरते. मग आरव हसत म्हणतो, पण आता चल, तिला भेटूया. ऐकलंस ना, किती वेळापासून माझी वाट बघते ती. आणि तसंही आता आठवणींवर जगणार आहोत आम्ही. मग अजून काही सुंदर आठवणी बनू दे यार. समीर त्यांच्याकडे पाहून हसतो. दोघेही रूमच्या दिशेने निघतात. बाहेर येताच त्यांना माही भेटते. माही दोघांकडे पाहून हसते. आरव तिच्याकडे पाहून हलकसं मान हलवतो. जणू मला सगळं मान्य आहे असं सांगतो. माही त्याच्याकडे पाहून म्हणते, थँक्यू व्हेरी मच जिजू. तिच्या निर्णयाचा एवढा आदर केला त्याबद्दल. पण ती सान्वी ना, कधी कधी स्वतःच्या भावनांपेक्षा सगळ्यांचा विचार करते यार. त्यामुळे तिची आठवण आली आणि बोलावंसं वाटलं तर माझा नंबर घे. तिच्याशी बोलायची गरज वाटली तर बिनधास्त मला कॉल कर. आरव हसत म्हणतो, नक्की. दोघे एकमेकांचे नंबर सेव्ह करतात. माही निघून जाते आणि आरव समीर सान्वीच्या रूमकडे वळतात. रूममध्ये शिरताना मात्र दोघांच्याही चेहऱ्यावर नकळत गंभीर भाव येतात. काही वेळापूर्वी झालेल्या सगळ्या
चर्चेने दोघांच्याही मनात सान्वीबद्दलचा आदर आणखी वाढलेला असतो. रूममध्ये आल्यावर सान्वी त्यांच्याकडे पाहते. आरव आणि सान्वीची नजरानजर होते आणि काही क्षण दोघेही फक्त एकमेकांकडे पाहत राहतात. शब्दाची गरजच भासत नाही. त्यांच्या डोळ्यात प्रेम, काळजी आणि येणाऱ्या तुऱ्याव्याची हलकीशी भीती सगळं काही दिसत असतं. दोघेही न कळत आपापले डोळे पुसतात. समीर वातावरण हलकं करण्यासाठी हसत म्हणतो, काय म्हणता सिस्टर, झाली झोप? कशी आहे मग तब्येत? सान्वी नॉर्मल हसण्याचा प्रयत्न करत म्हणते, बरी आहे, बस ना. आरव तिच्या जवळ पाहत विचारतो, पाय अजून दुखतोय का? सान्वी मानेनेच नाही म्हणते, पण पुढच्या क्षणी तिची नजर पुन्हा आरवच्या डोळ्यांना भिडते. दोघेही काही क्षण शांत राहतात. सान्वीच्या डोळ्यात पाणी तरळतं. ती पटकन नजर खाली करते आणि डोळे पुसते. आरवचं मन मात्र त्या क्षणी हेलावून जातं. तो काही बोलत नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहतो. तेवढ्यात सान्वीचा भाऊ प्रसाद आजीला घेऊन रूममध्ये येतो. सान्वी आजीला पाहत लगेच म्हणते, आजी काय झालं ग? मला बोलवायचं ना? तू वर का आलीस? आजी हसत म्हणते, असू दे ग. म्हटलं माझ्या. सान्वीची नजर काढून देते. सान्वी लगेच कपाळावर हात मारत म्हणते, काहीही काय आजी तुझं, मला कोण नजर लावते? प्रसाद लगेच मध्येच बोलतो, हो ना, ह्या मारकुट्या म्हशीला कोण नजर लावणार? सान्वी त्याच्याकडे रागाने बघत म्हणते, ए सेमड्या, घाबरून राहायचं मला, मोठी बहीण आहे ना मी तुझी. प्रसाद हसत म्हणतो, हा हा हा, पण उंचीने तर मीच मोठा आहे, तुझ्यासारखा बुटका वाघ नाही आणि नकटा पण नाही, नागबशी. प्रसादच्या त्या बोलण्यावर सान्वी त्याच्यावर उशी फेकण्याचा प्रयत्न करते. सगळे हसायला लागतात. आरव आणि सान्वी पुन्हा एकमेकांकडे पाहतात आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हलकसं हसू उमटतं. प्रसाद अचानक आरवकडे पाहत म्हणतो, आजी, नजर काढायचीच आहे तर आरव दादाची पण काढ. कसला खेळलाय तो भारी. काय एंट्री मारली होती त्याने. सगळ्या पोरी त्याच्याकडे बघत होत्या. काय लट्टू झाल्या होत्या त्याच्या गेमवर. हे ऐकताच सान्वी खुन्नसने आरवकडे बघते. आरव मात्र मी काय केलं अशा केबिलवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहतो. सान्वीचा राग पाहून त्याला हसूही येतं आणि थोडी भीतीही वाटते. आजी हसत म्हणते, हो का, बरं ये आरव बाळा, तुझीही नजर काढते. आरव लगेच हात हलवत म्हणतो, नको आजी, खरंच नको. सान्वी लगेच त्याच्याकडे बघत म्हणते, हो काढ आजी. हॉस्पिटलमध्येही नर्सेस नुसत्या त्यांची काळजी करत होत्या. तिच्या आवाजातला जडफटाड ऐकून समीर आणि प्रसाद हसायला लागतात. आरव सान्वीकडे पाहून हळूच भुवी उडवतो. आजी मात्र म्हणते, आरव बाळा ये, सान्वीच्या बाजूला बस, तुमच्या दोघांची एकदम नजर काढते. आरव नको म्हणत असतानाही आजी त्याचा हात धरून त्याला सान्वीच्या शेजारी बसवते. सान्वी ही थोडी लाजत बाजूला सरकते आणि दोघांची एकत्र नजर काढते आणि शेवटी त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते, तुम्हा दोघांना कोणाची नजर नको लागायला. आई भवानीने तुम्हा दोघांना सुखात ठेवावं. आई भवानीचं नाव ऐकताच सान्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं. ती हळूच डोळे पुसते. आरवची नजर तिच्यावरच असते. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याच्या मनाला वेदना होतात. तो काही न बोलता मनातच म्हणतो, वेडी, तुला सुखातच ठेवणार आहे मी. तेवढ्यात सान्वीचे बाबा रूममध्ये येतात. बाबांना पाहताच सान्वीच्या चेहऱ्यावरचं हसू परततं. ती लगेच उठण्याचा प्रयत्न करते, पण पाय दुखत असल्याने बाबा धावत तिच्याजवळ येतात. अरे अरे, उठू नकोस, असं म्हणत ते तिच्याजवळ बसतात. सान्वी मात्र त्यांना मिठी मारते. बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरत प्रेमाने विचारतात, कशी आहेस माझी सानू? सान्वी हसत म्हणते, ठीक आहे बाबा. बाबा तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहतात आणि अचानक गंभीर होतात. सान्वी, तू रडतेस का? तुझ्या डोळ्यात पाणी आहे ना? बाबाला नाही सांगणार काय झालं? त्रास होतोय का? पाय दुखतोय? बाबांच्या आवाजातील काळजी ऐकून सान्वी त्यांना पुन्हा घट्ट मिठी मारते आणि म्हणते, आय लव्ह यू बाबा. किती जीव लावता माझ्यावर. बाबा तिच्या डोक्यावर हलकासा टपली मारत म्हणतात, हो ते ठीक आहे, पण मला आधी सांग, तुला झालंय तरी काय? तू रडतेस का? सान्वी स्वतःला सावरते आणि हसत म्हणते, बाबा, तुम्ही मला बडबडी बोलता आणि तुम्हीच किती बोलताय. मी एकदम बरी आहे. बाबा तिच्या डोळ्यांकडे पाहत म्हणतात, मग तुझ्या डोळ्यात पाणी का? सान्वी क्षणभर विचार करते आणि लगेच चेहरा गंभीर करून म्हणते, ते माझ्या नवीन मोबाईलचं तुम्ही मनावर घेत नाहीत म्हणून रडते मी. बाबा तिच्याकडे संशयाने पाहत म्हणतात, सान्वी, बाप आहे मी तुझा. सब्जेक्ट चेंज करू नकोस. काय झाले ते सांग. सान्वी लगेच चेहरा वाकडा करत म्हणते, आता तुम्हीच सब्जेक्ट चेंज करताय. तुम्ही मला आयफोन देणार आहात की नाही? तिचं हे बोलणं ऐकून रूममधले सगळे हसायला लागतात. बाबाही हसू आवरत म्हणतात, ही मुलगी ना काहीही करून विषय मोबाईलवर आणणारच. आरव मात्र सान्वीकडे पाहत शांतपणे हसत असतो. सान्वीची नजर त्याच्यावर पडते आणि एका क्षणासाठी दोघांच्याही डोळ्यात पुन्हा तेच न बोललेलं प्रेम दिसतं. पण या सुंदर क्षणाच्या मागे एक मोठा प्रश्न उभा होता. सान्वी 18 वर्षाची होईपर्यंत आरव खरंच
तिच्यापासून दूर राहू शकेल का? आणि तिच्या बाबांसमोर तिचा हात मागण्याची वेळ आली तेव्हा सान्वीच्या प्रेमाची परीक्षा कशी होणार? बाबा हसत म्हणाले, सान्वी, मी आत्ताही देईन ग, पण तुझ्या आईने सांगितलंय ना, आधी 10वी पास होऊ द्या आणि मगच तुला आयफोन द्यायचा म्हणून. सान्वी लगेच डोळे मोठे करत म्हणाली, पास हो म्हणजे काय हो बाबा? मी काय नापास होणार आहे का? पास काय, मी आदल्या दिवशी अभ्यास करून सुद्धा होते. आता द्या ना मला फोन. बाबा हसत म्हणाले, सान्वी, आधी आईला विचार. सान्वी लगेच म्हणाली, हो मग भेटला मला. ती तुमचीच बायको ना, राहू द्या. नका देऊ फोन, दुखू द्या माझा पाय, राहू द्या मला. तिचं ते नाटक पाहून रूममध्ये सगळेच हसू लागले. मात्र आरव अगदी भारावून त्या बापलेकीकडे पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार आला, माझ्याकडे कधी अशीच लाडाने हट्ट करशील ना माझी बच्चा, आय प्रॉमिस तुझ्या बाबांसारखंच प्रेम देईन तुला, पक्का प्रॉमिस. बाबांनी शेवटी हात वर करत म्हटलं, ठीक आहे माझी राजकुमारी नौटंकी, कर ऑर्डर. तुझ्या आईला मी समजावतो. सान्वीच्या चेहऱ्यावर लगेच विजयी हसू आलं. ती आनंदाने म्हणाली, येस, माझे बाबा बेस्ट आहेत. आणि बाबांनी मिठी मारली. तेवढ्यात आरवचा गंभीर आवाज आला, अजिबात नाही मामा. सगळ्यांची नजर क्षणात आरवकडे वळली. तेवढ्यात सान्वीची आई सुद्धा रूममध्ये आली. आरव शांतपणे म्हणाला, अजिबात नवीन फोन द्यायचा नाही. उलट जो फोन तिच्याकडे आहे ना, तो सुद्धा काढून घ्या. 10वी होईपर्यंत मोबाईल नाही. बाबा काही बोलणार इतक्यात सान्वीची आई आनंदाने म्हणाली, देवासारखा आलास रे आरव. सान्वीला आत्ताच मोबाईल दिला आणि तोही आयफोन, तर मग झालीच तिची 10वी. सान्वीने आईकडे असा रागाने पाहिलं की जणू पुढच्या क्षणी तिच्यावरच खटला भरणार होता. ती काही बोलणार इतक्यात आरव पुन्हा म्हणाला, सान्वी, आणि दे तुझा मोबाईल. तो बाबांकडे वळत म्हणाला, मामा, हिने 10वीला फर्स्ट क्लास मिळवला ना, तरच हिला नवीन आयफोन द्या, नाहीतर 10वी नंतर हाच जुना मोबाईल परत द्यायचा. पण आतापासून हा मोबाईलही तिच्याकडे नाही, म्हणून फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, समजलं? सान्वी काही बोलणार इतक्यात आरवने तिच्याकडे पाहत ठाम आवाजात म्हटलं, माझं बोलून झालंय सान्वी, कळलं? सान्वीचे ओठ काही क्षण उघडेच राहिले, पण आश्चर्य म्हणजे ती एक शब्दही बोलली नाही. तिचे आईबाबा तर अक्षरशः आवक झाले. तिची आई हसत म्हणाली, सान्वी चक्क शांत बसली. वा, मानला आरव तुला, नाहीतर आज हिने इमोशनल ब्लॅकमेल करून बाबांकडून मोबाईल घेतलाच असता. सान्वीने आईकडे रागात पाहत ओठांचा चंबू करून म्हटलं, आई, झालं ना तुझ्या मनासारखं, की अजून काही बाकी आहे? आरवने लगेच उत्तर दिलं, हो, अजून एक गोष्ट बाकी आहे. सान्वीने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. आरव म्हणाला, 10वीची एक्झाम होईपर्यंत मोबाईलसोबत तुझा डान्स सुद्धा तुला बाजूला ठेवावा लागेल. काय? सान्वीचा आवाज संपूर्ण रूममध्ये घुमला. ती रागाने आरवकडे पाहत म्हणाली, हे बघा मिस्टर हिटलर, मोबाईल मी समजू शकते, पण डान्स डान्स इज माय पॅशन्स. जीव आहे माझा डान्स म्हणजे. प्लीज तो मोबाईल राहू द्या, पण डान्सपासून मला दूर करू नका. मी एक दिवस जेवायचं राहून जाईन, पण डान्स नाही केला तर मरेल मी. कालपासून कसं बसं कंट्रोल करते ते माझं मला माहीत. तिच्या आवाजातला राग आणि वेदना पाहून आरवही थोडा भावूक झाला, पण त्याने स्वतःला सावरत ठाम आवाजात सांगितलं, माझं बोलून झाले सान्वी, कळलं? सान्वी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात राग होता, पण त्याच वेळी त्याच्यावरचा विश्वासही होता. शेवटी ती काहीही न बोलता तोंड पाडून शांत बसली. रूममध्ये उपस्थित प्रत्येकजण हा प्रसंग पाहून शॉक झाला होता, कारण सगळ्यांना माहीत होतं, सान्वीला शांत करणं म्हणजे जवळजवळ अशक्य काम. पण आरवच्या एका शब्दावर ती गप्प बसली होती. तिची आई तर मनापासून आरवचे आभार मानत होती. खरंच आरव, तू आहेस म्हणून हिच्यावर कोणीतरी कंट्रोल ठेवू शकतो. सान्वीने आईकडे कटाक्ष टाकला, पण यावेळी काही बोलली नाही. शेवटी सान्वीला सोडून घरातील सगळे खाली जेवायला गेले. जेवताना सान्वीच्या आईबाबांच्या तोंडून आरवचंच कौतुक सुरू होतं. आरवने आज खरंच कमाल केली, नाहीतर आपल्या सान्वीला समजावणं म्हणजे. बाबा हसत म्हणाले. आरवही हलकंसं हसला, पण त्याच्या मनात मात्र सान्वीचा उदास चेहरा सतत फिरत होता. तेवढ्यात आरव मामांकडे पाहत म्हणाला, मामा, आम्हाला उद्या सकाळी निघावं लागेल. 1 वाजेपर्यंत तरी ऑफिसला पोहोचलं पाहिजे. बाबा लगेच म्हणाले, हो हो, माझ्या लक्षात आहे. जेवण झाल्यावर तू आणि समीर माझ्या खोलीत या. आरवने मान हलवली, पण त्याच्या मनात अचानक एक विचार आला. उद्या निघताना सान्वीला न सांगता जाणं त्याला जमणार होतं का? आणि तिच्यापासून दूर जाण्याआधी तो तिला शेवटचं काय सांगणार होता? घरी सगळे जेवतात. सान्वी सोडून आरव आणि समीरला बाबा त्यांच्या रूममध्ये बोलवतात. जेवण झाल्यावर ते दोघे त्यांच्या रूममध्ये जातात. तसं बाबा त्यांच्याकडे बघून म्हणतात, अरे या ना, बसा. तसं दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात. त्यांची ही अवस्था बघून बाबा स्वतःच म्हणतात, तुम्ही दोघं टेन्शन डोक्यातून पहिलं काढून टाका. मी काही खाणार नाहीये तुम्हाला. जरा निवांत बसा. तसं दोघेही असतात आणि जरा निवांत होतात. बाबा समीरकडे बघत म्हणतात, तर आधी मी समीरकडे येतो. समीर, तुझं काय चाललंय? काय करतोयस तू?
समीर म्हणतो, मी IT इंजिनियर आहे. बाबा हसत म्हणतात, अरे वा छान. आता मला सांग, तू तुझ्या करिअरमध्ये खुश आहेस? तसं दोघेही थोड्या प्रश्नार्थक नजरेने बाबांकडे बघायला लागतात. बाबा म्हणतात, मुलगा आहेस ना माझा, मग या बापाला आधी खरं सांग. तू या क्षेत्रात खरंच खुश आहेस की मनाविरुद्ध काम करतोयस? समीर लगेच म्हणतो, हो बाबा, मी खरंच खुश आहे. उलट माझं स्वप्न होतं IT इंजिनिअरिंग करायचं. मला IT मध्ये खूप इंटरेस्ट आहे. मला कोणीच जबरदस्तीने या क्षेत्रात टाकलं नाही. मी स्वतःहून आलो या क्षेत्रात. बाबा समाधानाने म्हणतात, व्हेरी गुड. मग आता पुढे काय ठरवलंय? तसं समीर म्हणतो, IT मध्येच करिअर करणार आणि काल मॅचमध्ये एका कंपनीने मला ऑफर दिली आहे. बघू, त्याचा विचार करतो. तसं बाबा म्हणतात, म्हणजे तुझ्या करिअरच्या बाबतीत तू निश्चित आहे आणि खुशही आहेस, बरोबर? समीर म्हणतो, हो बाबा, 100%. सध्या तरी मी सेट आहे. बाबा हसत म्हणतात, व्हेरी गुड. पण कसं आहे ना, आता तू मुलगा आहेस माझा, तर तुझ्या करिअरचा विचार करणं हे पण माझं काम आहे आणि तू सेटल आहेस हे ऐकून खूप बरं वाटलं. पण कधी काही गरज लागली तरी अर्ध्या रात्रीसुद्धा फोन करायचा. तुझा हा बाप नेहमीच तुझ्या प्रत्येक गरजेला हजर असणार आहे. समजलं? बाबांचं बोलणं ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी येतो. तो उठून बाबांना मिठी मारतो. बाबा त्याच्या पाठीवरून हात फिरवतात, त्याला जवळ घेतात. काही क्षण दोघेही भावूक होऊन तशीच उभे राहतात. थोड्या वेळाने पुन्हा दोघेही आपल्या जागेवर बसतात. बाबा म्हणतात, बरं, घरी कोण कोण असतं तुझ्या? समीर म्हणतो, आई, बाबा आणि मी. एक बहीण होती, पण ती एका अपघातात गेली. बाबांच्या चेहऱ्यावर क्षणभर गंभीर भाव येतात. ते हळू आवाजात म्हणतात, बरं, मग आई बाबांना कधी आणतोय भेटायला आम्हाला? हे बघ, आता नातं जोडलंच आहे तर भेट तर व्हायलाच हवी ना. काही मनात दडपण ठेवू नकोस. समीर मान हलवत म्हणतो, हो बाबा, नक्की आणेन. सुट्टी मिळाली की घेऊन येईन. आई बाबा खूप खुश होतील तुम्हाला भेटून. बाबा हसत म्हणतात, व्हेरी गुड. लवकर घेऊन ये. मला तुझ्या बाबांशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे ऐकताच आरव आणि समीर दोघेही चक्रावून बाबांकडे बघायला लागतात. त्यांची अवस्था पाहून बाबा हसतात आणि म्हणतात, एवढं टेन्शन नका रे घेऊ. मी काही मुलगी वगैरे पाहिली नाहीये तुझ्यासाठी की डायरेक्ट तुझ्या बाबांना सांगेन. तसा आरव पटकन म्हणतो, तो त्रास मात्र तुझ्या मुलाने कमी केलाय तुझा मामा. त्याने आधीच मुलगी बघून ठेवली आहे. समीर लगेच रागाने आरवकडे बघतो. आरव मात्र गालातल्या गालात हसत असतो. तसं बाबा म्हणतात, अरे वा, तू तर पूर्णच सेटल आहेस. मी उगाच काळजी करतोय. पण काळजी करू नकोस, माझं जरा वेगळं काम आहे. तेव्हा कधी सुट्टी असेल तेव्हा आईबाबांना घेऊन ये. समीर मान हलवत म्हणतो, हो बाबा, नक्की. आता लगेच सुट्टी मिळणार नाही. आताच 3 दिवस सुट्टी झाली आहे. परत कधी सुट्टी मिळेल तेव्हा नक्की त्यांना आणेन. खरंच खूप खुश होतील ते तुम्हा सगळ्यांना भेटून. तसं बाबा आरवकडे वळतात. तर आरव, तुझं काय चाललंय? आरव म्हणतो, तेच IT इंजिनियर. बाबा विचारतात, बरं, आणि पुढे काय ठरवलंय मग? आरव म्हणतो, मी पण एखादी चांगली कंपनी निवडणार होतो. म्हणजे तूच काल आधी काही सांगू नकोस म्हणून बोललास, म्हणून काही ठरवलं नाही. बाबा त्याच्याकडे बघत म्हणतात, हो, पण तू तुझ्या मर्जीने नाही ना. तसं आरव टेन्शनमध्ये येऊन म्हणतो, मामा काय बोलतोयस? मला खरंच काही कळत नाही. बाबा शांतपणे म्हणतात, जाऊ दे, जरा स्पष्टच बोलतो. फिरवण्यात काहीच अर्थ नाहीये. हे बघ आरव, मला माहीत आहे तू या क्षेत्रात जबरदस्तीने म्हणजे नाईलाजाने आलायस. खरं तर तुला IPS ऑफिसर बनायचं होतं. हे तुझं खूप आधीपासूनच स्वप्न होतं. तसं आरव चक्रावून त्यांच्याकडे बघत म्हणतो, मामा. बाबा लगेच त्याला थांबवत म्हणतात, काहीच बोलू नकोस. माझं आधी पूर्ण बोलून होऊ दे. आरव हळूच म्हणतो, ओके, आणि शांत होतो. बाबा पुढे म्हणतात, हे बघ, माझ्या ओळखीत एक ऑफिसर आहेत. त्यांनी तुला काल खेळताना बघितलं. तुझं व्यक्तिमत्व आणि तुझ्यातली कौशल्य बघूनच ते खूप प्रभावित झालेत. तेव्हाच त्यांनी ओळखलं की तुझ्यासाठी हे हे क्षेत्र योग्य आहे. म्हणून त्यांनीच मला काल तुझ्यासाठी बोलायला सांगितलंय. ते तुला हवी ती मदत करायला तयार आहेत. बघ, तुझ्या आवडीचं क्षेत्र नसतानाही त्यात तू सर्वोच्च पातळीवर आहेस. मग ही तर तुझ्या आवडीची गोष्ट आहे. मला 100% विश्वास आहे तू नक्की माझं ऐकशील आणि नक्कीच यशस्वी होशील. आरव आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, खरंच थँक्यू मामा, एवढा विश्वास ठेवतोयस माझ्यावर. ते पण आता परत एवढं मागे फिरायचं म्हणजे? बाबा लगेच म्हणतात, बघ, तुला नक्की कसलं टेन्शन आहे आणि मागे फिरायचं म्हणजे नक्की काय आहे? अजून तुझं वय काय आहे रे? 21. या वयात लोक अजून शिक्षणच करत असतात. सुरुवातच आहे अजून तुझी. आरव, हवं तर अभ्यासासाठी तू नोकरी सोड. तुझी सगळी जबाबदारी माझी. तसं आरव त्यांना मध्येच तोडतो, नाही नाही मामा, काही काय, मी जॉब करून सगळं मॅनेज करू शकतो. मग काय प्रॉब्लेम आहे? बाबा विचारतात. तसं आरव म्हणतो, तू मामा असून एवढा विचार करतोयस आणि जे माझे आहेत त्यांना माझी काहीच पडलेली नाहीये. इंजिनिअरिंगसुद्धा मी जबरदस्तीने माझ्या स्वतःच्या जीवावर केलं.
बाबा म्हणतात, हो माहीत आहे मला तुझा स्ट्रगल. म्हणून तर मला विश्वास आहे तू नक्कीच परीक्षा पास करून IPS होऊन दाखवशील. तुला हवी ती मदत मी कधीही करायला तयार आहे. आरव अजूनही गोंधळलेल्या मनाने विचार करत असतो. तेवढ्यात बाबा त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात, आता जरा मुद्द्याचं एक. तू IPS ऑफिसर बनावंसं ही तुझी इच्छा आहे, पण माझाही त्यात एक स्वार्थ आहे. असं म्हणत ते आरवची कॉलर नीट करतात आणि थोडं हसून म्हणतात, कारण मला माझा जावाई हा IPS ऑफिसरच हवाय. तसं आरव आणि समीर दोघेही एकदम करंट लागल्यासारखे शॉक होऊन त्यांच्याकडे बघायला लागतात. तेवढ्यात बाबा हसत म्हणतात, आरव बाळा, हे केस उन्हाने नाही, अनुभवाने पांढरे झालेत माझे. तसं आरव समजवण्याच्या सुरात म्हणतो, अरे मामा प्लीज, असं काही नाहीये. बाबा म्हणतात, हे तू का सांगतोयस? ते मला माहीत आहे. असं काही नाही, याची मला माझ्या सान्वीवर पूर्ण खात्री आहे. ती मला अंधारात ठेवून काहीच करणार नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. तसं समीर म्हणतो, मानलं बाबा तुम्हाला आणि तुमच्या संस्कारांना. असं बोलून समीर सान्वीने माहीला काय सांगितलं होतं ते सविस्तर सांगतो. समीरचं सगळं ऐकून बाबा हसतात आणि नकळत डोळे पुसतात. मग आरवकडे बघत म्हणतात, पाहिलंस का आरव, सोनं आहे ते माझं सोनं, अस्सल 52 सोनं, आणि ते सोनं ह्याच हातात सुरक्षित राहील, असा मला पूर्ण विश्वास आहे. असं म्हणत ते आरवचे दोन्ही हात हातात घेतात. आरव डोळ्यांनी पाणी आणून त्यांच्याकडे बघत राहतो. त्याला काय बोलावं हेच सुचत नसतं. बाबा पुढे म्हणतात, अरे ते प्रेमाचं वगैरे मला काही माहीत नाही, पण तुझ्या डोळ्यात सान्वीबद्दलची जी काळजी मी बघितली ना, तेव्हाच मी धन्य झालो आणि तेव्हाच ठरवलं, ज्या मुलाच्या डोळ्यात माझ्या सान्वीसाठी पाणी आहे, तो मुलगा माझ्या सान्वीला माझ्यापेक्षाही जपेल. खूप काळजी असायची मला तिची. खूप मोठ्या मनाची आहे माझी पोर. तिचं काय होईल, कसं होईल याची नेहमी काळजी वाटायची मला. पण बघ, माझ्या भवानी मातेने माझ्यापेक्षाही जास्त काळजी करणारा तिच्यासाठी तयार केलाय. तुलाच रे भवानी मातेला काळजी माझी. धन्य झालो मी आज. असं बोलून बाबा आरवच्या हातावर आपलं डोकं ठेवतात. आरवला काहीच कळत नसतं. तो भरवल्या डोळ्यांनी फक्त मामा प्लीज एवढंच बोलतो आणि त्यांना घट्ट मिठी मारतो. बाबा त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणतात, अरे आणि एवढं असूनही तू तिचा गैरफायदा घ्यायचं ठरवलं नाहीस. उलट तिचा मोबाईलसुद्धा काढून घेतलास. ठरवलं असतंस तर काहीही करू शकत होतास तू. सांग, आता तुझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू की नको? आरव भरल्या डोळ्यांनी म्हणतो, मामा मला खरंच कळत नाहीये काय बोलू. तसं बाबा हसत म्हणतात, काय बोलू नकोस, तुला जे सांगितलंय ते कर. तुला त्या साहेबांचा फोन नंबर देतो, जाऊन त्यांना भेट. ते तुला पुढचं सगळं सांगतील. आता तुला माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी नाही, पण सान्वीसाठी तरी IPSची तयारी करावी लागणारच आहे. बघ, ठरव आता काय ते. सान्वी हवी असेल तर एवढं तर करायलाच लागेल. तसा आरव क्षणाचाही विलंब न करता म्हणतो, जीव हजर आहे माझा तिच्यासाठी. IPS होणं काय चीज आहे तुझ्यापुढे. उलट सान्वीमुळे मला माझं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. ती आयुष्यात आली आणि सगळंच बदललं. बदललं नाही, उलट माझं आयुष्य राईट ट्रॅकवर आलं. ती माझी लकी चार्म आहे. माझी लक्ष्मी आहे ती. आरवच्या या बोलण्यावर बाबा मनापासून खुश होतात आणि समीरकडे बघत म्हणतात, समीर बाळा, बघ तुला योग्य वाटतो का हा मुलगा तुझ्या बहिणीसाठी? तसं समीर मिश्किलपणे म्हणतो, हो मुलगा ठीक आहे, पण जरा हिटलर टाईप आहे ना बाबा. असू द्या, माझी बहीण सरळ करेल त्याला. तसं सगळेच हसायला लागतात. बाबा हसत म्हणतात, नाही रे, उलट ती घाबरते त्याला. कशी माझी पोर मगाशी गप्प झाली होती. आरव म्हणतो, सॉरी मामा, तुला वाईट वाटलं? बाबा हसत म्हणतात, अजिबात नाही, उलट बरं झालं. कोणीतरी काळजीने ओरडायला आहे तिला. मला तर कधीच जमलं नाही तिला ओरडायला. माझा लाडोबा आहे ती पहिल्यापासून, आणि तिच्या आईचं आमच्या दोघांच्या पुढे काही चालत नाही, म्हणून खूप हट्टी झाली ती. उलट तिच्या चांगल्यासाठी ओरडलास तू, आणि ती पण लगेच शांत झाली. नाहीतर कुणाचंच ऐकलं नसतं. म्हणजे तिनेही तुझ्या शब्दाचा मान ठेवला. त्यामुळे तिचा मान राखणं पण तुझं काम आहे. आता मात्र आरव स्वतः बाबांचे हात हातात घेतो आणि म्हणतो, मामा, मी तुझी जागा घेईन की नाही मला माहीत नाही, पण तिचा लहान मुलीसारखा सांभाळ करीन हे नक्की. तुला आणि सान्वीला तक्रार करायला जागा ठेवणार नाही, आणि तुमच्या दोघांचा माझ्यावर जो विश्वास आहे ना, त्याचा पूर्ण मान ठेवीन हे मात्र नक्की. असं बोलून आरव बाबांच्या पाया पडतो. इतक्यात सान्वीची आई म्हणते, फक्त सासऱ्यांना मस्का मार, सासूला विसरू नकोस. तसं सगळेच हसायला लागतात. आरव आईकडे बघत म्हणतो, मामी, तुला खरंच काही प्रॉब्लेम नाही ना? सान्वीची आई हसत म्हणते, प्रॉब्लेम? आणि मला? अरे प्रॉब्लेम उलट सॉल्व्ह झालाय माझा. नाहीतर या बाप बेटीच्या पुढे आमचं कुणाचंच काही चालत नाही. तसं पुन्हा सगळेच हसतात. बाबा म्हणतात, बरं आरव, सारिकासोबत मी बोलू की तू बोलशील? आरव लगेच म्हणतो, सध्या कोणीच नाही बोलणार.
मला पण आता माझी नव्याने सुरुवात करायची आहे आणि सान्वी पण अजून लहान आहे आणि सान्वीला तुम्हाला काही माहीत आहे असं कळू देऊ नका. बाबा काही बोलणार इतक्यात आरव पुढे म्हणतो, मामा तिला तसंही अभ्यासात खूप इंटरेस्ट आहे आणि हे समजल्यावर तर काय, मग बघायलाच नको. तसं सगळेच हसतात. आरव पुढे म्हणतो, मामा तिची इच्छा आहे ना की मी ताठ मानेने तुझ्याकडे तिचा हात मागावा, मग मला तेच करायचे. मला आता माझ्या नवीन क्षेत्रात नवीन आयुष्यात स्थिर होऊ दे. मग ती ताठ मानेनेच येईन तुझ्याकडे तिचा हात मागायला आणि तोपर्यंत तिचं 18 वर्षही पूर्ण होईल. मग मात्र आम्ही लग्न करू. बाकीचं शिक्षण मी पूर्ण करीन तिचं, प्लीज. बाबा त्याच्याकडे कौतुकाने बघत म्हणतात, किती रे समजूतदार आहेस तू. हल्ली मोकळेपणाने फिरता यावं म्हणून लोक लग्न ठरवून ठेवतात आणि आम्ही स्वतःहून ठरवत आहोत, तर तुला नकोय. खरंच कौतुक करू तेवढं कमी आहे तुझं. आरव हसत म्हणतो, मामा बस ना आता माझं कौतुक. बरं मामी मला जेवणाचं ताट भरून दे. मॅडम जेवल्या नाहीत ना, औषध पण घेतली नसतील. सान्वीची आई म्हणते, हो रे, खरं तर मी तेच सांगायला आले होते. माझी नाही बाबा हिंमत तिच्यापुढे जायची. मगाशी तर मीच सपोर्ट केलाय तुला. माझं काही खरं नाही आता. आरव हसत म्हणतो, मामी ती तुला काहीच बोलणार नाही. शब्द आहे माझा. तू ताट भरून दे, बघतो मी. असं म्हणत तो सान्वीचं जेवणाचं ताट घेऊन वर तिच्या रूमकडे निघून जातो. आरव वर जाताना सान्वीची आई आणि बाबा एकमेकांकडे समाधानाने बघतात. आपल्या मुलीची एवढी काळजी घेणारा, तिला समजून घेणारा आणि तिच्या भवितव्याचा विचार करणारा इतका चांगला मुलगा त्यांना मिळालाय, याचा त्यांना मनापासून आनंद होत असतो. पुढच्या भागात सान्वी आणि आरवची एक खास भेट, पण आरवच्या मनात सुरू असलेली नवीन सुरुवात नेमकी काय असेल? सान्वीला न सांगता आरव कोणता मोठा निर्णय घेणार आणि बाबाने दिलेल्या विश्वासाला आरव कसा उतरवणार? तर पुढच्या भागात उलगडणार या नात्याचं आणखी एक सुंदर गुपित. तर पुढील भाग बघायला विसरू नका. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.